काय महिमा वर्णावा। भाव बळे विष्णुदास नाही नाश पावत। ऐका इको कमी करा। वैराग्यांचे महामेरू ज्ञानियांचे कल्पतरू साधकांचे जगद्गुरु हे लोकातील तारू। चैतन्याचा चितकळा वैराग्यांचा पुतळा भक्तीचा जिव्हाळा आणि प्रेमाचा मळा असणारे आमचे जगद्गुरु तुकाराम महाराज आजच्या अभंगामध्ये संत महात्मे विष्णूचे दास वारकरी कसे अमर असतात त्या अमरत्वाचं चिंतन आजच्या अभंगात सांगतात। बरं का म्हणजे पावन पवित्र आणि सुंदर आपले दत्तर त्रिमूर्ती नगर आणि दरवर्षीप्रमाणे धर्मनाथ बीज आपण साजरी करत आहोत आणि त्याच निमित्ताने हे कीर्तन महोत्सव या ठिकाणी चालू आहे। ज्यांनी धर्मनाथ बीज केलेले आहे सर्वांचे परिचयच आहेत। वारकरी होते भागवताचार्य वैकुंठवासी भगवान महाराज पुरी बाबा ही धर्मनाथ बीज करायचे आणि त्यांनीच सांगितलेला मार्ग यद्यदाही चरती श्रेष्ठ हा तत्तदेवोत्तरो जना संयत प्रमाणम कृते लोकस्तदुन वर्तते। त्यांनी घालून दिलेला मार्ग त्याच मार्गावर आपण चालायचं काम करतो। या एकनाथदाजी पुढे विठाला विठाला टाळे टाळे या निमित्तानं सर्व जमलेल्या आमच्या बहिणी माय मावशी नाना काका या ठिकाणी 4 महाराज उपस्थित आहेत ज्यांची भागवत कथा आपण ऐकत आहोत। भागवताचार्य रामानाचार्य शिवपुराणकार विजयानंद महाराज गरुड सांगीकर या ठिकाणी बाबा उपस्थित त्यांना धन्यवाद। कीर्तनकार चौधरी महाराज आहेत आमचे कुंभारीचे महाराज आहेत अण्णा आहेत या ठिकाणी सर्व विनेकऱ्यापासून आमचे काळे महाराज आहेत। आपले वारकरी उपाध्यक्ष वारकऱ्याचे परमजातले काळे महाराज आहेत। अध्यक्ष संतोष महाराज खिलारे साहेब आहेत। अगदी आमचे सावंगीचे विष्णू महाराज आहेत। अगदी आमचे गोविंदराव पांचाळ आहेत घाटोळ साहेब आहेत। अगदी आमचे सेनगावकर मामा आहेत हरकळ तात्या या ठिकाणी उपस्थित आहेत। सर्वांना धन्यवाद। इथे यूट्यूब चॅनल आहे आमच्या शहाणे सरांचं डॉक्टर कराड साहेब आहे। सर्व प्रकारने सिस्टीम आपल्या कुंभारीची विठाला विठाला गोड आपल्याला या ठिकाणी चिंतन ऐकायचे। आज एकादशी आहे। आज कोणता अभंग घ्यावा मला वाटलं एकादशीचा घ्यायचा का भगवान बाबाचं वर्णन हो असा घ्यायचा अशी भरी पंचायत होती बरं काय। आज संत निवृत्तीनाथ महाराज यांनी त्र्यंबकेश्वरला समाधी घेतली ना आता उत्सव मोठा चालू आहे। 4 भावंड असणारे ज्ञानेश्वर महाराज सोपान काका महाराज मुक्ताबाई महाराज आणि निवृत्तीनाथ महाराज पहिल्यांदा समाधी घेतली त्या ठिकाणी ज्ञानेश्वर महाराजांना आळंदीला समाधी घेतली बरं का। दुसऱ्यांदा सासवडला संत सोपान काका महाराजांनी भागीरथीच्या तीरावर समाधी घेतली। तिसऱ्यांदा मुक्ताबाईनं हे मुक्ताईनगर झालं त्या ठिकाणी समाधी घेतली आणि चौथ्यांदा शेवटला श्री संत निवृत्तीनाथ महाराज यांनी त्र्यंबकेश्वरला समाधी घेतली आणि आज तो समाधीचा दिवस विठाला विठाला आणि किती योगायोग आहे। संत निवृत्तीनाथ महाराजांना उपदेश हे गहिनीनाथ महाराजांना उपदेश केला गोरक्षनाथ महाराजांनी केला आणि त्याच परंपरेतले धर्मनाथ महाराज होते बरं काय। मच्छिंद्रनाथाचा अंश मच्छिंद्रनाथापासून ज्यांची उत्पत्ती झाली ते म्हणजे महाराज धर्मनाथ महाराज आणि त्यांचीच हा बीज उत्सव चालू आहे। एकादशी आहे। एकादशी आपण भागवतात महत्व ऐकलेलं आहे। एकादश कशाला म्हणतात 5 ज्ञानेंद्रिय 5 कर्मेंद्रिय आणि 11वं मन 10 इंद्रिय एकत्र आणणं आणि 24 तास रामकृष्ण हरी म्हणणं याचं नाव आहे एकादश। आता आपण जे उपवास धरतो आता आपले उपवास सांगायसारखे नाहीत पण काय हरकत नाही। फराळाचं खा दूध प्या सफरचंद खा नारळ पाणी घ्या पण बंशी अण्णा काय करा बंशी भाऊ एकादशी धरा हो। आता एकादशी अण्णा सोपं काम झाले। आमच्या गावातले एक जण एकादश धरीत नव्हतं मला बाळू एकादश धरा आमचा शेजारी भालेराव महाराज त्यांनी एकादश धरायला लावली मी त्याला एकादश धरायला लावली आणि महाराज सांच्या पारी त्यांची पत्नी आली म्हणजे महाराज आमच्या मालकाला पहिल्यांदा सांगा चपाती वरण खान एकादशी मोडा म्हणजे काय आलं म्हणजे सकाळपासून 1.5 किलो साबुदाणा संपलाय आणि 2 लिटर दूध इकून आलेत की फराळाचं इकून आलेत एवढंच नाही दवाखान्यात 2000 रुपये लागले शिंकले तरी नाकातून त्या ठिकाणी साबू निघाला विठाला हो असे एकादश आहे। आता गोड आपल्याला चिंतन ऐकायचं कारण सर्व चिंतन ऐकणारे माणसे भाव बळे विष्णू दास आणि नाही नाश पावत। 10-15 माणसं तुकोबारायांच्या दर्शनाला आले देहूला दर्शन घेतलं तुकाराम महाराजांचं
आणि तुकाराम महाराज भजन चालू, रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. या पुजारीचा पुढे या, विठाला विठाला विठाला. टाळी वाजवा. हा श्री संत निवृत्तीनाथ महाराज, श्री संत निवृत्तीनाथ महाराज. तुकोबारायांच्या दर्शनाला 15 माणसं घेतली. घाटूळ साहेब दर्शन घेतलं, चिंतन लक्ष देऊन ऐका बरं काय मंडळी. म्हणले महाराज तुमचं चिंतन चालू आहे. म्हणले हो. अखंड खंडेना जीवन राम कृष्ण नारायण, रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी आमचं भजन चालू आहे. म्हणले चांगली गोष्ट आहे. म्हणले महाराज आमचे काय प्रश्न आहेत. म्हणले काय प्रश्न आहेत. तुम्ही काय अभंग घेतलाय दुसऱ्या दिवशी. म्हणले काय अभंग घेतलाय. भाव बळे विष्णू दास नाही नाश पावत. विष्णूचे दास वारकरी नाश पावत नाहीत तुम्ही असं सांगतात. आणि खरंच हे मंडळी आज भगवान बाबाचं एवढं नाव आहे, एवढं मोतीराम महाराज मारुतराव महाराज नाव करायला. असे एक वाक्य बंशी भाऊ, असं काहीतरी लिहून ठेवा की तुम्ही गेल्याच्या नंतर लोकांना चंद्र सूर्य तोपर्यंत वाचलं पाहिजे. नाही तर असं काहीतरी वागा, असं जीवनचरित्र आपलं लिहून असं बनवा की आपल्यावर कोणतरी काहीतरी लिहिलं पाहिजे. तुकाराम महाराजांना गाथा लिहिला आणि जगातले लोक वाचतात. शिवाजी महाराजांनी इतिहास लिहिला नाही, पण असं काय आचरण ठेवलं की त्यांचे लोक इतिहास लिहितात. विठाला विठाला. असं काहीतरी लिहा की लोकांना वाचलं पाहिजे. नाहीतर असं काहीतरी जगा दाजी की त्या ठिकाणी लोकांना आपल्यावर काहीतरी लिहिलं पाहिजे. थोडं क्लिष्ट चिंतन लक्ष नका. म्हणजे तुकाराम महाराज म्हणले बोला तुम्ही सांगायला आजच्या अभंगामध्ये नाही नाश पावत. जे विष्णूचे दास आहेत, जे वारकरी जे भक्त आहेत, साधू आहेत, ते नाश पावत नाहीत. हा म्हणले बरोबर आहे तुकाराम महाराज. म्हणले असे साधू संत नाश पावत नाहीत. अहो म्हणले आम्ही येताना ज्ञानेश्वरी वाचून आलो. बरं. आणि ज्ञानेश्वरीमध्ये दुसऱ्या अध्यामध्ये ज्ञानोबा आणलेले. म्हणजे काय लिहिलंय. हो शरीर जाता आघवे आणि ते नाशिवंत स्वभावे. ज्ञानेश्वर महाराज म्हणले की जो जन्माला आलेला आहे त्याचा एक दिवस काय होणार आहे, नाश होणार आहे. आणि तुम्ही आजच्या अभंगात सांगायले नाही नाश. अहो एवढंच नाही तुकाराम महाराज येताना आम्ही गीता सुद्धा वाचली आणि भगवान कृष्णाने गीतेमध्ये सुद्धा सांगितलंय. काय सांगितलंय. वासांशी जीर्णानी यथा विहाय नवानी गृह्णाती नरोपरानी तथा शरीरानी विहाई जीर्णान नन्याने संयाती नवान देही. भगवान कृष्ण सांगतात सरपंच की त्या ठिकाणी शरीर काय होणार आहे, नाश पावणार आहे. आणि तुकाराम महाराज तुम्ही सांगले नाही नाश. अहो ज्ञानेश्वर महाराज म्हणायत नाश पावतो 1, भगवान कृष्ण सांगायत अर्जुनाला नाश पावतो 2. एवढंच नाही महाराज तुम्ही सुद्धा तुमच्या गाथ्यामध्ये लिहून ठेवलेलं आहे. काय लिहून ठेवलेलं आहे. जे जे कर्म धर्म नाशिवंत, जे जे कर्म धर्म टाळी टाळी. तुका म्हणे त्यांचे कळले आम्हा वर्म, जे जे कर्म धर्म नाशिवंत, जे जे कर्म धर्म हो नाशिवंत. तुका म्हणे त्यांचे कळले आम्हा वर्म आणि जे जे कर्म धर्म नाशिवंत. शब्द लक्षात ठेवा. तुकाराम महाराज ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानोबा सांगतात शरीर नाश पावणार आहे. भगवान गीतेमध्ये सांगतात शरीर नाश पावणार आहे. आणि तुम्ही सुद्धा पहिल्या अभंगात लिहून ठेवलेला आहे जे जे कर्म धर्म नाशिवंत आणि सगळं नाशच पावणार आहे. आणि तुम्ही म्हणाले नाही नाश पावत. तर कोणता नाश पावत नाहीत. थोडा विचार सगळ्यातला विचार आहे. तर 6 प्रकारचे नाश आहेत. तर याच्यापैकी कोणता नाश पावत नाहीत. स्वतः नाश 1, परता नाश 2, आश्रय नाश 3, संबंध नाश 4, कारण नाश 5 आणि कार्य नाश 6. विठाला विठाला. ते
हे वारकरी साधू संत कोणता नाश पावत नाही. स्वतः नाश कशाला म्हणतात? ज्याचा स्वतःपासूनच स्वतःचा नाश होतो याला म्हणतात स्वतः नाश. उदाहरण क्रमांक 1, एखादा आंबा आपण घरी आणून ठेवला, बरं, आणि ठेवल्यानंतर 2 दिवस 3 दिवस 4 दिवस झालं, महिना झालं तर आपल्या लक्षातच नाही, तर दाजी 2 दिवसांना का होईना, 1 महिन्यानं का होईना, 6 महिन्यानं का होईना, आपोआप आंबा नष्ट होणार आहे का नाही? याला स्वतः नाश. उदाहरण, पेट्रोल आपण खिलारे महाराज 1 तास कुठं उन्हाला ठेवलं अण्णा, 1 तास उन्हाला ठेवलं, 10 मिनिटांना होईना का, 20 मिनिटांना होईना, 3 तासानं होईना का, पेट्रोल आपोआप काय होणार आहे? त्याचा नाश होणार आहे. म्हणजे त्याला कोणी धक्का लावला नाही, मारला नाही, स्वतः नाश. म्हणजे स्वतःकडूनच नाश होणं याला स्वतः नाश म्हणतात. 1 परता नाश म्हणजे दुसऱ्याकडून नाश होणे. उदाहरण क्रमांक 1, असा पाण्याचा डेरा ठेवलेला आहे, मोठा डेरा आहे, बर, आणि एक माणूस आला, जाडजूड माणूस आला आणि हातामध्ये काठी होती, डेऱ्यापासून जाऊ लागला आणि डेऱ्याला काठी लागली आणि डेरा जाग्यावर फुटला, म्हणजे त्याचा नाश पावला. याला काय म्हणतात? परता नाश. म्हणजे पहिला झाला स्वतः नाश आणि दुसरा म्हणजे परता नाश, दुसऱ्याकडून नाश. आश्रय नाश, ज्याचा आपण आश्रय केला त्याच्यापासूनच नाश झाला. ज्ञानोबराय म्हणले, हो, पडून या गेली भिंती आणि चित्राची होय केवळ माती. एका भिंतीवर चित्र रेखाटलेलं आहे, सुंदर चित्र आहे, पण भिंती पडून गेली आणि भिंती पड्यावर चित्र राहिलं का चौधरी महाराज? नाही, याला आश्रय नाश म्हणतात. बर, संबंध नाश, ज्याचा आपण संबंध गेला आणि संबंध केल्यावर जेव्हा प्रेम जडण, ते प्रेमात कमी जास्त झालं, नाश झाला. उदाहरण क्रमांक 1, एक सावकार होते, खूप चंगूस सावकार. त्यांनी काय केलं? 45 वर्ष व्यापार केला आणि 45 वर्षानंतर त्यांनी गोविंदराव 1 किलो सोनं घेतलं. किती किलो घेतलं? 1 किलो सोनं घेतलं. 1 किलो सोनं घेतलं, 45 वर्ष काम केलं आणि तिजोरीत 1 किलो सोनं ठेवलं आणि रात्री झोपले. झोपल्याच्या नंतर सकाळी 3:30 वाजता चोर आले आणि ते सोनं घेऊन गेले. सावकार सकाळी जागा झालं आणि त्यांच्या लक्षात आलं की चोराईनं सोनं नेलं. सोनं नेलं म्हणणं, बडी माया असा शब्द ऐकणं आणि सावकार जाग्यावर. आता मला सांगा, याला काय म्हणतात? संबंध नाश. म्हणजे सोन्याचा संबंध धरला, सोन्यावर प्रेम जडण, ते शब्द ऐकला आणि सावकाराचा नाश. बघा, स्वतः नाश 1, परता नाश 2, आश्रय नाश 30 आणि संबंध नाश. आता कारण कार्यनाश. कारण कार्यनाश कशाला म्हणतात? आता धागा आणि तंतू. आता माझं शर्ट आहे, याला तंतू आहे, वरचा धागा आहे. तंतू जाळून टाकल्यानंतर धागा राहणार आहे का? नाही. आणि धागा जाळल्यानंतर तंतू राहणार आहेत का? नाही. याला कारण कार्यनाश म्हणतात. विठाला विठाला तर साधू संतांना वार करायला कोणता नाश नसतो? स्वतः नाश नाही, परता नाश नाही, आश्रय नाश नाही, का संबंध नाश नाही, का कारण नाश नाही, का कार्य नाश नाही. कोणता नाश नाही? तर यांना कोणताच नाश नाही. म्हणजे कसा नाही? स्वतः नाश नाही. बघा, संत ज्ञानेश्वर महाराज यांना संजीवन समाधी घेऊन या वर्षी 728 वर्ष पूर्ण झाले, तरी अजून ज्ञानेश्वर महाराजांचा नाश पावला नाही. असे मंडळी, आज सुद्धा जे भक्त आहेत, नामस्मरण करणारे जे वारकरी आहेत, खरंच आपल्या अंतकरण ज्ञानोबाराविषयी भक्ती आहे. आपण जर आळंदीला गेलो ताई आणि समाधीला आज सुद्धा कान लावल्या बरोबर कथा कीर्तन करीतो बाबा बाळ छंदू, कथा कीर्तन करीतो बाळ छंदू, कथा कीर्तन करीतो बाबा बाळ छंदू, कथा कीर्तन करीतो बाबा बाळ छंदू. ज्ञानदेव घेतले दान, ज्ञानदेव घेतले दान, ज्ञानदेव घेतले दान, ज्ञानदेव घेतले दान. हृदय बैसोनिया ध्यान, हृदय बैसोनिया ध्यान, हृदय बैसोनिया ध्यान, हृदय बैसोनिया ध्यान. कथा कीर्तन करीतो बाबा बाळ छंदू, कथा कीर्तन करीतो बाबा बाळ छंदू. कथा कीर्तन करीतो बाबा बाळ छंदू, कथा कीर्तन करीतो बाबा बाळ छंदू. कथा कीर्तन करीतो बाबा बाळचंद. चौधरी महाराज ऐका, आज सुद्धा ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधीत भजन चालू आहे. जेव्हा ज्ञानेश्वर महाराज समाधीत बसले, समाधीत बसल्यानंतर त्यांनी 9 आद्या उघडून ठेवला. सगळ्यांना येऊन ज्ञानेश्वर बैसले आसनावरी आणि पुढे ज्ञानेश्वरी ठेवली आणि बंशीभाऊ ठेवली आणि 9 अध्याय चालू होता. आता किती कोणाला माहित, पण त्यावेळेस 9 अध्याय चालू होता.
आणि 9वा अध्याय वाचत असताना त्या ठिकाणी माऊली काय करत होते, रामकृष्ण हरी विठ्ठल विठ्ठल त्यांचं भजन चालू होतं. ऐका, मला काय सांगायचंय, हैबत बाबा काकडा भजन झाल्यावर दर्शनाला गेले की त्यांना विठ्ठल विठ्ठल भजन ऐकू याचं. माझा मुद्दा काय आहे, स्वतः नाश नाही. 728 वर्ष झाली ज्ञानोबारायांना समाधी घेऊन, तर कोणती समाधी आहे ती? संजीवनी. वा, संजीवनी समाधी आहे. म्हणजे आज सुद्धा ज्ञानोबा जशाला तसे आहेत. निवृत्तीनाथ महाराज 700 वर्ष झाले समाधी घेऊन, आज सुद्धा संजीवन त्यांचे नामदेव महाराज, सावता महाराज, नरहरी काका, जेवढे मोतीराम महाराज, मारोतराव महाराज, पाचलेगावकर महाराज, जेवढे पार्टीकर महाराज, जेवढे संत आहेत, त्यांच्या कोणत्या समाधी आहेत? ज्ञानदेवा प्रमाण, ज्ञानदेवा प्रमाण, ज्ञानदेवा प्रमाण, निवृत्ती देवी ज्ञान. ज्ञानदेवा प्रमाण, ज्ञानदेवा प्रमाण, ज्ञानदेवा प्रमाण, निवृत्ती देवी ज्ञान. पुढे या, पुढे या. समाधी संजीवन हरिपाद, समाधी संजीवन हरिपाद. हरिमुखे म्हणा, 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 हरिमुखे म्हणा. हरी समाधी संजीवन हरिपाठ. ही समाधी आपला विषय लक्ष देऊन ऐका. साधू संतांना स्वतः नाश नसतो बरं काय. आज सुद्धा तुम्ही समाधीचं दर्शन घेतलं, भाविक असताना, अनन्य भक्त असताना, ज्ञानोबारायांचे, तुकोबारायांचे, ज्या ठिकाणी निवृत्तीनाथ महाराजांचे, तर आपल्याला आज सुद्धा भजन ऐकू येते. म्हणजे त्यांना स्वतः नाश नाही. महाराज स्वतः जर नाश असता, थोडं वाढवा, वा, हा भजन करा. विठाला विठाला, सर्व टाळी वाजवा. विठाला विठाला, श्री संत धर्मनाथ महाराज की जय, श्री संत निवृत्तीनाथ महाराज की जय. हा विठाला विठाला. साधू संतांना स्वतः नाश नसतो, त्यांचा स्वतः कधी नाश होत नाही. ते अमर आहेत, त्यांचा नाश होत नाही. मंडळी असे, त्यांनी ज्यांच्यावर कृपा केली त्यांना नाश पावत नाही, तर संत कसे नाश पावतात. आज सुद्धा अंतर्गत भक्ती असन, तर आज सुद्धा मोतीराम महाराज, मारोतराव महाराज, सावता महाराज आपल्याला दर्शन देतात. गोड कथा आहे, लक्ष देऊन ऐका. अहो, अमरत्व करण्याची ताकद त्यांच्या आशीर्वादामध्ये. असं आहे. जगद्गुरु तुकाराम महाराज, आईसाहेब ज्यावेळेस भामचंद्र डोंगरावर भजन करायचे, रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी, अशा वेळेस त्या ठिकाणी संताजी महाराज जगनाडे त्यांचं नाव, ते राहणारे मूळ आहेत चाकणचे. बघा अमरत्व कशा प्रदान करतात साधू संत दुसऱ्यांना. लिपणे काका, त्यांचं नाव संताजी महाराज जगनाडे, चाकणचे राहणारे होते, पुणे जिल्ह्यामध्ये चाकण. ते आले मामाच्या गावाला सुदुंबऱ्याला राहण्याकरता, आणि मामानं त्यांच्या मागे काम सांगितलं, कोणतं? गायी राखण्याचं त्यांच्या मागे काम. आणि मग गायी घेऊन
ते भामचंद्र डोंगराव याचे आणि तिथं तुकाराम महाराज विना घेऊन रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी त्यांचं भजन चालू. संताजी महाराज काय करायचे, तुकोबारायांचं अमृतवाणी, मुखी अमृताची वाणी, त्यांच्या वाणीतच ताकद होती मंडळी. ते भजन ऐकून मोहित झाले आणि रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी तिथंच ऐकत बसायचे. आणि असं असताना तुकाराम महाराजाला तहान लागायची, भूक लागायची, पण तहान भूक त्यांच्या लक्षात यायची नाही. नामस्मरण त्यांचं एवढं ओरिजिनल होतं. आता आपलं म्हणजे ज्ञानेश्वरी पारायण चालू असताना सफरचंद कोण ठेवायले, चहाला कोण बोलायले, आपले लक्ष असतात, पण तुकोबारायांचं एक लक्ष महाराज अखंड त्यांच्यावर. संताजी महाराज एवढं भजन ऐकतात आणि ऐकता ऐकता काय झालं, तुकाराम महाराजांच्या वाणीतून शब्द बाहेर पडायचे, वेदाचे शब्द बाहेर पडायचे, वेदवाणी शब्द असे बाहेर पडायचे. आणि मग त्यांना वाटलं काय शब्द अनमोल आहेत, जगाच्या कल्याणाचे शब्द आहेत. आता यांना मला जर वाचन लिहिता असतं तर मी लिहून काढले असतं, असा भाव आला बरं काय. आणि तुकोबारायांचे दर्शन घ्यायचे, त्यांना जेवण आणायचे, पाणी आणायचे. तुकोबारायांना वाटलं मोठा भक्त आहे. आणि तुकोबारायानं संताजी महाराज जगनाडे तेली समाजात जन्माला आले. मस्तकावर हात ठेवला तुकोबारायानं आणि त्यांना ज्ञान प्राप्त झालं, वाचायचं आणि लिहायचं. त्या ठिकाणी त्यांनी कागद उपलब्ध केला, त्या काळात जे लिहायचं असेल ते केलं. आणि तुकोबारायांची एक एक शब्द कागदावर लिहिण्याकरता सुरुवात केली. आणि अख्खा गाथा बघता बघता तुकाराम महाराजचा गाथा संताजी महाराज जगनाडे यांनी गाथा लिहिला. आणि लिहिल्याच्या नंतर तुकोबाराय म्हणजे आता कुठं चाललास, म्हणजे मामाच्या गावात, आता मी गावाकडे चाललो, म्हणजे माया कृपा करा काहीतरी तुकाराम महाराज. म्हणजे तो अख्खा गाथा लिहिला असणं, काय कृपा करायची, म्हणजे एक चरण गेलंय या गाथ्यामध्ये. काय गेलंय, अंतकाळी माझ्या येती सोडवणे. तुकाराम महाराज, अंतकाळाला माझं कल्याण करण्याकरता तुम्ही या, एवढंच मला आशीर्वाद द्या आणि कल्याण करण्याकरता तुम्ही या. अरे म्हणले संताजी तू अगोदर दासीन का मी अगोदर, याची काय गॅरंटी. म्हणले तसं नाही महाराज, मी जर अगोदर गेलो तर 3 मुठी माती माझ्या अंगावर तुम्ही टाका, आणि तुम्ही जर अगोदर गेले तर मी तुमची माती टाकेन तुमच्या अंगावर. दिलं वचन, म्हणजे काय हरकत नाही. आणि त्या दिवसापासून 16 वर्षानं तुकाराम महाराजाला नेण्याकरता देव आला. आणि देव आल्याच्या नंतर तुकाराम महाराज वैकुंठाला निघाले. पण मंडळी नांदुरकीच्या झाडापाशी तिथून जाणार होते वैकुंठाला. तिथं लक्षात आलं संताजी महाराजांची आठवणारी काय त्यांचं पुण्य असेल. संताजी महाराजांनी एक माणसाला सांगितलं, जा संताजीला सांगा तुकाराम महाराज वैकुंठाला निघाले. पण संतांचं काम काय होतं, तेलाचा घाणा हाकालायचं त्यांचं काम होतं, प्रपंच. अहो संताजी महाराज म्हणले बोला. तुकाराम महाराज वैकुंठाला नाही गेले, तुमची आठवण काढी, चला लवकर. म्हणले आता एवढा घाणा हाणतो ना, येतो म्हणता म्हणता तुकाराम महाराज वैकुंठाला गेले. यायला पवारदाजी यायला उशीर झाला. आणि मग यांनी विचार केला, अरे अरे संसारातल्या घाणानं माझा घाणा हाणला आणि तुकोबारायांचं मला शेवटचं दर्शन झालं. पण आमचं असं वचन आहे, काय आहे, तुकाराम महाराज अगोदर गेले तर 3 मुठी माती मी टाकणार, आणि मी अगोदर गेलो तर तुकाराम. पण तुकाराम महाराजच्या अंगावर कशी टाकाव, ते सदैव शरीरच घेऊन वैकुंठाला गेले. त्यांचं शरीर इथं पडलं नाही, शरीर घेऊन वैकुंठाला गेले. पण म्हणले तुकाराम महाराजांना मला वचन दिलेलं आहे की माझ्या अंगावर माती टाकण्याकरता तुकाराम महाराज येणार आहेत. तिथून पुढे घाटू साहेब 32 वर्षानं संताजी महाराज जगनाडे यांनी शेवटचा श्वास घेतला. तुकाराम तुकाराम, अखंड तुकाराम तुकाराम भजन करायचे. आणि त्या ठिकाणी भावकीतल्या लोकांना प्रेत उचललं, डोंगरावर आणलं. तेली समाजात पुरण्याचं काम असते. आणि त्यांचं शरीर पुरू लागले. तर पुरत असताना मंडळी शिर तेवढं, डोकं तेवढं वर यायचं आणि बाकीचं शरीर बुजायचं. पुन्हा गाडीभर माती टाकली तरी शरीर बुजायचं, डोकं वर यायचं. अख्खा दिवस गेला. भावकीतले लोक म्हणले भुका लागल्यात आणि चला आपल्या घरला. बाकीचे लोक गेले, पण त्यांच्या मुलाचं नाव होतं बाळोबा. बाळोबाने विचार केला, माझे बाबा या ठिकाणी त्यांचं शिरवर ये, आणि मी कसं घरी जाऊ यांना सोडून. मग तिथंच झाडावर बसला. 1 2 दिवस 3 दिवस बापाची सेवा करत तिथंच बसला. अंगावर माती टाकायची पण तोंडावर मातीच पडणं. आणि मंडळी रात्री 3:30 वाजता तुकोबारायांच्या कानावर बातमी कळाली. वैकुंठाहून तुकोबारायाने विमान घेतलं आणि सुदुंबऱ्याला त्या ठिकाणी त्या डोंगरावर विमान घेऊन आले. बाळोबानं पाहिलं, महाराज अहो 32 वर्षानं तुम्ही कसे आलात. म्हणजे तुला सांगतो थांब जरास. तुकाराम महाराज त्या प्रेताजवळ गेले. खिलारे साहेब 3 मुठी माती घेतली, 1 2 3 मुठी माती त्यांच्या डोक्यावर टाकल्याबरोबर शिर लोपल्या गेलं. आणि गेल्याच्या नंतर मग बाळोबानं तुकोबारायांचं दर्शन घेतलं. महाराज तुम्ही येणं कसं केलं. म्हणले बाळू तुझ्या बाबाला मी डोंगरावर वचन दिलतं. काय दिलतं, सारिता गोधने माझे गुंतले वचन, आम्हा येणे झाले का, विको बंद करा, तेलिया कारण
यांना मी गाय राखताना वचन दिलतं की तुमच्या अंगावर माती टाकणे येणार करताय आम्हा येणे झाले एका तेलिया कारण. म्हणजे मग आता काय करणार आहेत? म्हणजे इथं तुझ्या पप्पाला आता मी वैकुंठाला नेणार आहे. आलो म्हणे तुका संतुन्यावया विष्णू लोका. आणि मंडळी त्यांचं ते संजीवन तुकोबाराय असल्यामुळं त्या संतांजींना सुद्धा वैकुंठाला नेण्याचं काम हे तुकाराम महाराजांना केलं. और ज्यांच्यावर कृपा झाली ते मरण पावत नाहीत तर संत कसे जातात? विठाला विठाला टाळी टाळी हा हा. माझा मुद्दा लक्षात घ्या की तुकोबाराय हे संजीवन आहेत. ज्ञानोबाराय, निवृत्तीनाथ महाराज, सावता महाराज, सोपान काका, मुक्ताबाई, बहिणाबाई, सखुबाई यांच्या जे समाधी आहेत, कबीरदास महाराज यांच्या जे समाध्या आहेत त्या साध्या समाध्या नाहीत, त्या संजीवन समाध्या आहेत. माझा मुद्दा काय आहे की साधू संतांना स्वतः नाश पावत नाही. हा स्वतः नाश आहे, परता नाश, दुसऱ्याकडून नाश. आता मला सांगा, संत हे सामर्थ्यवान आहेत. संत इतकं कोणी बलवान नसल्यामुळं हा परतानाश कसा होत असतो की गाडगं छोटा आहे आणि येणारा माणूस बलवान आहे म्हणून त्या गाडग्याचा नाश पावला. पण संत हे स्वतः बलवान असल्यामुळं त्यांचा नाश कोणी करू शकत. म्हणजे त्यांना आश्रय नाश आणि परता नाश नाही. आश्रय नाश कशाला म्हणतात की ज्याचा आश्रय घेतला त्याच्यापासून नाश पावला, भिंत पडून गेली आणि चित्राची राग झाली. पण संत जो नाश पावतो त्याचा आश्रय घेतच नाही, अविनाश देवाचा ते आश्रय घेत असतात. विठाला विठाला साधूला स्वतः नाश नाही, एक परता नाश नाही, दोन आणि आश्रय नाश नाही, संबंध नाश तरी एका कातकडे सर संबंध नाश सुद्धा नाही. संबंधाचा नाश कधी होतो वहिनी की आपण ज्याचा संबंध धरला. आता काय काय माणसं बंगला असते, 15 एकर जमीन असते, सगळं चांगलं असते तरी नाराज काऊन असतात? यांचे जे कार्यकर्ते किंवा जे ज्याच्यावर प्रेम करतात ते दुःखी झाले की याला आपोआप सलाईन लावावं लागते. तुमच्या लक्षात आलंय का? म्हणजे यांना काय झालं नाही, यांची तब्येत चांगली, बँकेत पैसे आहेत, सगळं शेतात पाणी आहे, रोट 2 एकर रान आहे, सगळं चांगलं आहे. म्हणले तुम्हाला सलाईन काऊन लावली? म्हणले काय सांगावं, ज्याचं ना आमचं चांगलं प्रेम होतं ते घाट्यामध्ये. याला संबंध नाश म्हणतात. ज्याचा आपण संबंध धरला त्याला दुःख झालं की आपल्याला आपोआप दुःख होते. पण साधू संत दुःखरूप संसाराचा संबंध धरीतच नसल्यामुळं, अविनाशाचे संगती धरल्यामुळं संबंध शब्द जे येणं चौधरी महाराज, संबंध साधूला काय येत नाहीत कारण संबंध शब्दामध्ये बंध शब्द आहे. साधू संत कोणत्या बंधनातच न अडकल्यामुळे त्यांना संबंध येत नाही. विठाला विठाला उलट तुकाराम महाराज म्हणले बंधनाचा तोडो फासा, बंधनाचा तोडो फासा, टाळी टाळी बंधनाचा तोडो फासा, बंधनाचा तोडो फासा. देऊ आशा टाकोनी, देऊ आशा टाकोनी, देव आशा टाकोनी, देव आशा टाकोनी, देव आशा टाकोनी, देव आशा टाकोनी. बंधनाचा तोडो फासा, देव आशा टाकोनी, देव आशा टाकोनी, देव आशा टाकोनी. बंधनाचा तोडो फासा, देव आशा टाकोनी, देव आशा टाकोनी, देव आशा टाकोनी. देऊ आशा टाकोनी बंधनाचा तोडू. हे प्रेम लढा कशामुळे ते आपल्याला बंधनामुळं. भाई कहे भाई मेरा है, भाई कहे बहन मेरी है, ना भाई कानो बहन का, ये तो रक्षाबंधन का. हे कुठपर्यंत बंधन आहेत काय दोहा आहे महाराज त्या ठिकाणी कबीरदास महाराजांचा. साथी है मित्र गंग के जल बिंदु पान तक, अर्धांगी भी चलेगी तो मकान तक, परिवार के लोग चलेंगे स्मशान तक, बेटा भी हक निभाएगा केवल अग्निदान तक. इससे तो आगे, इससे तो आगे भजन ही है साथी,
हरि के भजन बिन अकेला रहेगा. हे साथी कुठे जोपर्यंत स्वार्थ आहे तोपर्यंत माणसं हुशारीला काय. परवा दिवशी आमच्या गावात एकदा डोकं दुखलं. काय दुखलं दाजी? डोकं दुखलं. डोकं दुख लागलं आणि एका समोर गेलं तर त्याचा शत्रूच भेटला. त्यालाच विचारलं माझं डोकं लय दुखायलंय, कशानं डोकं राहीन? ते मला गाढवाच्या पाया पड, लगेच डोकं राहीन. ते मला कड पाया पड विठाला. जमलं. जरा चिंता नाही. संबंध साधू संतांचा बंधन नसल्यामुळं त्यांना संबंध म्हणून स्वतः नाश नाही एक, परता नाश नाही दोन, आश्रय नाश नाही तीन, आणि संबंध नाश नाही. आणि कारण कार्य नाश. कारण कार्य म्हणजे धागा जळल्यानंतर तंतू राहणार नाही, तर तंतू जळल्यानंतर धागा राहणार नाही. याला कारण कार्य नाश म्हणतात. अहो ज्या साधू संतांनी कार्य निर्माण केलं, काय निर्माण केलं? ज्ञानोबराय ज्ञानेश्वरी, तुकोबरायनं गाथा, तुलसीदास महाराजांनी हनुमान चालिसा, एकनाथ महाराजांनी भागवत, शुकाचार्य महाराजांनी व्यास महाराजांनी भागवत. ज्यांनी हे कार्यच तयार केले त्या कार्यालाच नाश नसण्यामुळं कारणाला नाश पावत. धागा जळल्यानंतर तंतू जळतात, पण ज्यांनी निर्माण केलेला एक ग्रंथ त्या ग्रंथालाच अजून नाश पावला नाही बरं काय मंडळी. म्हणून कार्यालाच नाशण्यामुळं कार्याला नाश नाही, म्हणून त्यांना साही नाश पावत नाहीत. स्वतः नाश नाही, परता नाश नाही, आश्रय नाश नाही, संबंध नाश नाही, कारण नाश नाही, कार्य नाश नाही. म्हणून तुकाराम महाराज म्हणले नाही नाश पावत. असे नाश पावत नाहीत. पण कोण नाश पावत नाहीत? अभंगाचं पहिलं भाव बळ विष्णुदास. जय हो. भाव बळ विष्णुदास. भाव बळ विष्णुदास. भाव बळ विष्णुदास. नाही नाश पावत. त्यांचा नाश पावत नाही, लयाला जात नाहीत, नष्ट होत नाहीत. कोण नाश पावत नाहीत? भाव बळे विष्णू दास. जे भावानं युक्त आहेत, प्रेमानं युक्त आहेत, भक्तीनं युक्त आहेत आणि विष्णूचे दास आहेत ते नाश पावत नाहीत. भावाचं बळ त्यांच्याकडे बघा. पै भक्ती मेक जाणे येत साने थोर न म्हणे. आम्ही भावाचे पाहुणे भलतया. देवाला पत्रम पुष्पम फलम तोयम. देवाला भाव लागतो, भक्ती लागते, प्रेम लागतो. बघा आज एकादशी फार मोठी एकादशी आहे. ज्यांनी ज्यांनी एकादशी धरली त्यांना धन्यवाद. ज्यांनी सकाळी बिस्किटचा पुडा खाल्लाय त्याच्या पायाच पडतो कीर्तन. आज पवारदाची मोठी एकादश आहे. धन्य. आता महिला मंडळीच्या तवात लक्षात राहते, पण यांच्या लक्षात राहत नाही का नाही. म्हणून ऐका किती भाव लागतो एकादशी विषयी, देवाविषयी, धर्माविषयी. बघा काय नामदेव महाराजांचं चरित्र आहे.
कशी एकादशी धरतात आकासाहेब बघा. संत नामदेव महाराजांच्या घरी जनाबाईला धरून 15 माणसं असायची आणि 15 माणसं त्या ठिकाणी मंडळी दशमीला एक टाइम जेवायचं, संध्याकाळी जेवायचं नाही आणि निर्जला नि म्हणजे नाही, जल म्हणजे पाणी, पाणी सुद्धा प्यायचं नाही. अशी एकादशी धरायची बघा मंडळी. आणि असं बरेच दिवस झालं नामदेवरायांची तर एकादशीला चूल पेटायचीच नाही, पाणी सुद्धा घ्यायचे नाही तर लवंग कुठं घ्यायची. असं 15 माणसं निर्जला एकादशी धरायची. पण पांडुरंगाने विचार केला, खरंच माझ्या नामदेवरांचं एवढं एकादशीवर प्रेम आहे का, मग आपण नामदेवरांची परीक्षा घ्यावी. तर विजयानंद महाराज परीक्षा घेण्याकरता स्वतः पांडुरंगाने मंडळी एका म्हाताऱ्या माणसाचं रूप घेतलं. हातामध्ये काठी आहे, लटलट शरीर कापायलंय आणि काठी टेक स्वतः देव नामदेवरायांच्या दारात आले. भिक्षाम देही. नामदेवरायांच्या हातात माळ होती. विठ्ठल 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 बाहेर आले. काय पाहिजे बाबा? म्हणले मला 3 दिवस झाला अन्नाचा कण नाही, पाण्याचा थेंब नाही, मरतो नामदेवा, मला लवकर भाकरन पिटलं पाहिजे. ते म्हणले तुमचा प्राण गेला तरी चालन पण आज आमची चूल पेटणार. अरे नामदेवा भात तरी काय, शिळी भाकर दे. म्हणजे शिळी नाहीच, कालपासून आमची एकादश चालू आहे. म्हणजे नामदेवा जर आता जर मी भाकर नाही खाली तर माझा प्राण राहणार. म्हणजे तुम्ही प्राण दिला तरी हरकत नाही पण भाकर मिळणार. अरे म्हणजे नामदेवा विचार कर सर, गावात तुझं नाव आहे. म्हणजे असू का जाऊ पण आमच्या इथं भेटणार नाही. आता देव स्वतः मला 3-4 मिनिटं विनंती केली, देवानं काठी टाकली, जागेवर प्राण गेला. म्हातारं मेल्या मग आता शेजारी तसेच असतात. म्हणजे वा वा नामदेव महाराज तुम्हाला भाकर मागितली तुम्ही दिली नाही, तुमच्यामुळे म्हातारे मिळत. हो, नामदेव महाराजांचं नाव मोठं होतं पण त्यांना कोण, तुम्हाला सांगू का, 3 माणसं कधीच मानित नसतात. कोणते? गावातली माणसं 1, शेजारी 2 आणि स्वतःची बायको 3. विठाला हो. तुम्ही मोठे व्हा कुठं तिकडे जिटवाकीतला कीर्तन गावात ऊस तोडायलाच गेलं का काय. हो. आणि असंच आहे महाराज, मोठ्याची बायको केली ऊस तोडायला नेली. विठाला 3 माणसं कधीच मानत नसतात. कोणते? सरपंच गावातले 1, अण्णा शेजारी 2 आणि स्वतःची बायको. किती मोठेपणा सांगते म्हणजे तुमचं माहिती. 7 बारा बसा कवची. हो, माझ्या घरचं सांगेल मी चलता चलता हाणायला. तर नामदेव महाराज मोठे होते पण गावातले पंढरपूरचे लोक म्हणले नाही नाही नामदेव महाराज तुमच्यामुळं म्हातारं मेलं, अर्धी भाकर दिली असती तर वाचलं असतं. मग म्हणले जसं म्हातारं मेलं तुम्हाला सुद्धा शिक्षा होणार. नामदेव महाराज म्हणजे शिक्षा भोगायला तयार आहे पण मी भाकर करायला तयार. काय शिक्षा आहे? गावातले माणसं म्हणजे जसं म्हातारं मेलं तसं तुम्हाला आम्ही त्यांच्याबरोबर स्मशानमध्ये नेऊन जाळणार. म्हणजे जाळलं तरी हरकत नाही पण एकादशी मोडणार. काय निष्ठा असन, काय भाव असन, काय भक्ती असन. बघा म्हाताऱ्याला एका टेडीवर उभा केलं, बसवलं आणि नामदेवरायांना 1-2 मसन वाटत त्या टेड्या मला आणि लाकडं जमा केले. तशा टायमाला ते परफेक्ट लोक असतात बांधणारे हे ते. लगेच ते महाराज म्हाताऱ्याला ठेवलं आणि म्हाताऱ्याच्या अंगावर नामदेवरायांना जिवंत बांधलं. म्हणजे नामदेव महाराज नाही म्हणले गेलो तरी हरकत नाही पण एकादशी मोडता कामा. लोकांना गडबड केली. खिलारे महाराज त्या ठिकाणी जाळ लावला आणि जार वळी येवला. आता देव जिवंतच होता ना, देवाला चटकाने बसायला. म्हणजे नामदेवा आता कसं? म्हणजे काय नाही, दोघांना संघ जळायचे आता. आणि मग नामदेव महाराज वरी होते, देवाला चटकाने म्हणजे नामदेवा बाहेर यावं लागतंय. म्हणजे नाही आता तर धाम परम मम. आणि देवानंच नामदेवाला अदृश्य रूपानं उचललं, सरपणाच्या बाहेर आणलं आणि सगळी देवाची लीला होती. देवाच्या डोळ्यातून सुद्धा अश्रूंच्या धारा लागल्या. नामदेवा अरे स्वतःचा प्राण देण्याकरता तयार आहेस पण एकादशी मोडायला तयार नाही. याला म्हणतात एकादशीवरला भाव. विठाला विठाला म्हणून तुकोबाराने सुद्धा सांगितलेलं आहे, ऐका व्रताचे महिमान, ऐका व्रताचे महिमान, नेहमी आचरती जन, नेहमी आचरती जन, गाती ऐकती हरि कीर्तन, ते समान श्री विष्णुसी. गाती ऐकती हरि कीर्तन, ते समान विष्णुसी. गाती ऐकती हरि कीर्तन, ते समान ऐका व्रताचे महिमान, नेहमी आचरती जन, गाती ऐकती हरी कीर्तन, ते समान श्री विष्णुसी.
आहरणीसी मुखी नाम गायीन आहरणीसी मुखी नाम गायीन आहरणीसी मुखी नाम व्रत एकादशी करणे उपवास गायना हरसे मुखे नाम गायना गायना हरसे मुखे नाम रुक्मांगता कारणे एकादशीचा छंद तेने परमानंद प्रगटला रुक्मांगता कारणे एकादशीचा छंद तेने परमानंद ऐका व्रताचे महिमान नेमे आचरती जन गाती ऐकती हरि कीर्तन ते समान श्री विष्णूची व्रत एकादशी करीन उपवासी गायीन आहरणीसी मुखी नाम रुक्मांगदा कारणे एकादशीचा छंद आणि तेने परमानंद प्रगटला रुक्मांगदा करता देव प्रगट झाले तुकाराम महाराजाकरता देव प्रगट झाले आणि एकनाथ महाराजाकरता तो देव प्रगट झाले तशी त्यांनी एकादशीवर भाव ठेवून केला बरं काय म्हणून भाव बळे विष्णुदास कोणतं बळ आहे त्यांच्याकडं अनेक प्रकारचे बळ आहेत पण भावाचं त्यांच्याकडं बळ असल्यामुळं आणि देव बघा खातो जेवतो सगळं करतो आता बघा मीराबाई सोबत देव राहिला संत मीराबाईसाठी जशाला तसा देव प्रगट झाला सावता महाराजाकरता खुरपू लागला अहो एवढंच नाही हनुमंतराया करता हृदयातून प्रगट झाला सर्वांना रामायण माहितीच आहे ज्यावेळेस रामाचा अभिषेक झाला सगळ्याला बक्षीस दिलं राहता राहिले मारुतीराया सीतामाईनं हार घेतला मारुतीच्या हातात दिला मारुतीराया झाडावर गेले एक एक मणी खाली टाकले सीतामाई सांगितलं मारुती मणी का खालून टाकले म्हणले आईसाहेब ज्या वस्तूमध्ये राम नाही ती माझ्या काय कामाची नाही काय बघा ना भाव असं मंडळी हो आता आमचं तर असंही महाराज आता इथं काय नाही पण आहे का नाही सगळं कशावर कराड साहेब आता भाव पाकिटावर सगळं हे महाराज मी तर म्हणायलो हो मोतीराम महाराजानं मारुतीराव महाराजानं कधी त्यांना हात लावला नाही आणि शेवटला वासना मायासारखा जर महाराज मेला तर रिकामी तरी पाकिट ठेवा तेव्हा कावळे शिवती नाही कावळ्याचा मिळत लागायचा हो आणि महाराज ती वासना राहिल्यावर जिची अहो बिड्या पेणार जर माणूस मेला तर बडी माहिती तर काय नाही ठेवावं लागते कट्टा आणि तंबाखू खाणारा पुंजारीदाची गेल्यावर तोटा हो मायासारखा रिकामी पाकिट तरी हो शिव महाराज माझं इंद्रायणी म्हणजे आळंदीला प्रवचन चालू होतं खिलारे साहेब 1 तास प्रवचन केलं ते कावळा शिवीनं पिंडाला 2 तास केलं तरी कावळा शिवीनं मग भांडवल संपलं तिरीचं बोलायचं मला ब्राह्मण काय देवबापा म्हणलं कावळा शिवीनं मला शिवते द्या 100 रुपये मी 100 रुपये दिले भातावर ठेवले 35 कावळे आले भात घेऊन गेले मला देवबापा 100 रुपये ठेवल्यावर कसं काय भात नेला कावळ्यानं म्हणजे महाराज त्याचं कारण आहे मला काय कारण आहे म्हणजे मेलेला माणूस कोण होता माहिती आहे का मला कोण म्हणजे तलाठी 100 रुपये घेतले सहीच करीत नव्हता घ्या ऐका म्हणजे जसा भाव असन तसा त्या प्रकारचा म्हणून मंडळी भाव बळे विष्णू दास जसा भाव असन तसा देव प्रगट करतलिया बळे तैसा हारी वा वा करतलिया बळे तैसा करतल्या बळे तैसा करतलिया बळे तैसा बरोबर नंबर 1 आणि खरंच आहे आपल्या परभणी जिल्ह्यात हिंगोली जिल्ह्यात गायक वादक आणि आवाज तसाच गेल्या वर्षी मी मुंबईला गेलो माझं कीर्तन चालू आणि एका भजनानं दुसरंच प्रमाण दिलं विषय सोडून तिसरंच प्रमाण आणि मला तुम्ही तिसरंच म्हणाले म्हणजे प्रमाणाचं काय होईल चाल कसं काय नंबर आहे की मला जमणार आता विठाला
आमचे नाव सांगितले पाहिजे मुंबई. चौकशी विठाला विठा भाव बळ्या एरविना करतडे आवडे तैसा हारी. जसं आवळा हातावर दाखवतात त्याप्रमाणे देव प्राप्त होतो. पण कधी भाव असल्याच्या नंतर आपण नेहमी उदाहरण ऐकतो. तेच काय ऐकायचे उदाहरण आपल्यात परिवर्तन व्हावं म्हणून तेच आपल्याला उदाहरण ऐकायला. बघा देव खातो झोपतो आपलं होतो सगळं होतो. पण तसा सोळंके माय काय पाहिजे आपला भाव पाहिजे बरं काय. जय महाराज. ऐका विदुर काकाचा आपण नेहमी चरित्र ऐकत असतो. त्यांचा भाव होता की देव आपल्या हातानं खातो. मंडळी ज्यावेळेस धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रावर आता युद्ध होणार 11 दिवसांनी आणि शिष्टाई करण्याकरता त्यावेळेस धर्मराजानं सांगितलं कृष्णा बर आम्हाला काय कर भांडणं करायचीच नाहीत मग आम्हाला काहीतरी वाटून दे. शिष्टाई करण्याकरता दुर्योधनाच्या घरी जा. म्हणजे काय हरकत नाही. द्रौपदीनं सांगितलं कृष्णा ही जी वेणी बांधलेली रक्तानं याचा बदला घ्यायचा आहे आणि आमचा भीम महाराज ते बदला घेणार आहेत. हो शिष्टाई झाली नाही पाहिजे युद्धच झालं पाहिजे. अर्जुनानं सांगितलं युद्धच व्हायला पाहिजे आणि धर्मराजा म्हणले युद्ध नको. आणि ज्यावेळेस भगवान कृष्ण लक्ष देऊन ऐका देव कसा खातो. शिष्टाई करण्याकरता दुर्योधनाकडे निघाले. उद्धवजी महाराज सोबत आले आणि त्या हस्तिनापुरामध्ये त्या दुर्योधनानं 56 प्रकारचे पदार्थ केले. अनेक सेवक महाराज एवढी व्यवस्था केली की बघायचं कामच नाही. आणि ही बातमी 12 वर्ष त्या हस्तिनापुराच्या बाहेर काढून दिलं विदुर काकाला. कृष्णाचे भक्त आणि त्यांच्या पत्नीचं नाव सुलभाताई आणि विदुर काका 12 वर्षे झोपड्यात कृष्ण 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 फळं खाचे पाणी प्याचं कृष्ण कृष्ण असं भजन चालू. आणि 12 वर्षानंतर त्या ठिकाणी हस्तिनापुरला येऊ लागले. आणि मंडळी भगवान परमात्मा हस्तिनापुराकडे निघाले. सकाळी विदुर काकानं विदुर पत्नीनं स्नान केलं आणि विदुर पत्नीनं सांगितलं मालक. म्हणले बोला. मला आज असं वाटायलंय. म्हणजे काय वाटायलंय तुला की कृष्ण आपल्या घरी येणार आहे आणि त्याचं आपल्या दोघाला दर्शन होणार आहे. म्हणजे तुला असं कसं वाटायलंय आपण गरीब आपले तर कसं दुर्योधनाची ते येणार आहेत भगवान कृष्ण. नाही म्हणले मी असं ऐकलेलं आहे भागवत कथेमध्ये काय ऐकलेलं आहे की 12 वर्ष आपण एखादी जर साधना केली नित्यनियमानं 3000 जप केला 10,000 जप केला आपण नित्यनियमानं जर एखादी साधना केली तर 12 वर्षांनी त्याचं फळ भेटत असते. म्हणजे मग काय तुझी इच्छा आहे. म्हणजे 12 वर्षाला असं कृष्ण कृष्ण भजन करते ना मी. मला वाटायचं की 12 वर्षानं मला कृष्णाचं दर्शन होईल. आणि आज सकाळी 12 वर्ष संपले हो आणि मला वाटतं कृष्णाचं दर्शन होईल. विदुर काकाचे डोळे भरून आले. अगं मला सुद्धा तसंच वाटू लागलं पण तुझ्या मुखातून ऐकून घेतलं मी. माझे सुद्धा 12 वर्ष पूर्ण झाले ग कृष्ण कृष्ण म्हणून. मला सुद्धा वाटतंय आज कन्हैयाचं मला दर्शन होईल. म्हणजे आपल्याला जवळून कोण देणार आहे गरीबाला आपण लांबून दर्शन घेऊ. अक्कासाहेब ऐका हजारो मंडळी डोळ्यासमोर चित्र आणा. असे कृष्णाच्या स्वागताकरता भगवान कृष्णाचा रथ उद्धवजी महाराज हाकालत आहेत. असा रथ मधून जात आहे. लाखो लोक हजारो लोक देवाला पाहण्याकरता असे उभे टाकलेले आहेत. पण यांना राज्याच्या बाहेर काढून दिल्यामुळं विदुर काका असे लांब झाडावर उभा होते. आणि विदुर पत्नी सुलभाताई सर्व महिलांच्या पाठीमागं उभा होत्या की कृष्णानं माझ्याकडे बघावं तरी कृष्णानं जरासं तरी मला एखादा काकी तरी लांबून म्हणावं माझ्या जीवनाचं सार्थक होईल. अक्कासाहेब ऐका भगवान कृष्णाचा रथ निघाला आणि सगळे भगवान परमात्मा कोणाला आशीर्वाद देऊ लागले कोणाचं दर्शन घेऊ लागले कोणाला आलिंगन देऊ लागले कोणाकडे स्माईल करू लागले कोणाचं दर्शन घेऊ लागले. असं प्रत्येक जणाला जसा जसा भाव असन मल्ला नाम शेंदूर नाम नरवर स्त्रीनाम स्मरो मूर्तीनाम गोपानाम सुजन सताम स्थितीभुजांग शास्ता सुपुत्र शिशु जसा भाव असन तसं देव भगवान परमात्मा दर्शन देऊ लागले. आणि मंडळी असे देव समोर समोर आले. महिला मंडळी संपल्या आणि महिला मंडळीच्या सगळ्यात पाठीमाग वयोवृद्ध असणाऱ्या 80 वर्षाच्या सुलभाताई त्या ठिकाणी हात जोडून त्या कृष्णा तुमचं दर्शन व्हावं. आणि भगवान परमात्म्यानं मंडळी त्या रथामधून पाहिलं तर सुलभाताईच्या हातात माळेन कृष्ण कृष्ण भजन चालू आहे आणि माझ्याकडे डोळे लावून टक पाहत आहेत. भगवान परमात्म्यानं तिथूनच आवाज दिला काकी मी तुमच्या घरी येणार आहे. पण काकी कुठे शब्द येत इतके लांब लोकांमध्ये. तिथूनच त्यानं केलं की मला देवानं हात केला. एवढा आनंद झाल्या खाली बसल्या कृष्ण 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 पाणी पिलं की देवानं मला हात केला. समोर भगवान परमात्मा आले. पुन्हा कोणाचं दर्शन घ्यालेत कोणाला आलिंगन दिलेत कोणाला आशीर्वाद दिलेत कोणाला हातात हात कोणाला जवळ. आणि पाठीमागं सगळ्या माणसाच्या पाठीमागं झाडावर उभे त्या ठिकाणी विदुर काका दिसले. विदुर काकानं बघितल्याबरोबर आईसाहेब हात जोडले की कृष्णानं माझ्याकडे बघावं. दोन्ही हात देवानं वर केले. सांगितलं काका तुम्हाला माझा नमस्कार आहे. तुमचं दर्शन घेतो मी या ठिकाणाहून. मी घराकडे तुमच्या येणार आहे. आणि विदुर काकाला एवढा आनंद झाला
की पितामह्य जगतो सगळ्या जगाचा मालक, देवानं मला हात जोडले. खाली आले आणि सगळ्या मित्राला सांगले, देवानं मला हात जोडे. बाजारात आले, देवानं मला हात जोडेन. आपला आनंद हृदयातला दुप्पट व्हावा, चौपट व्हावा, लाखोपट व्हावा म्हणून मला कृष्णानं लांबून हात जोडे, मला कृष्णानं हात जोडे, मी त्यांना हात जोडे, असे प्रत्येक जणाला सांगू लागले बाजारातल्या लोकांना. भगवान परमात्मा दुर्योधनाच्या घरी आले. शिष्टाई सुरू झाली. दुर्योधना, पांडवांना त्या ठिकाणी अर्ध राज्य दे. म्हणजे देणार नाही. 25 गावं दे, देणार नाही. 5 गावं दे, देणार नाही. अरे 1 तरी गाव दे, 1ही गाव देणार नाही. त्यावेळेस सांगितलं त्या दुर्योधनानं, सुईच्या टोकावर जेवढी माती बसन तेवढी सुद्धा युद्धा वाचून देणार नाही. विफल झाली त्या ठिकाणी, शिष्टाई झाली नाही. भगवान परमात्मा उद्धवजीने काय अहो म्हणले, ते जाऊ द्या, भांडणं मीठ आमचे मिटणार नाहीत भावाभावाचे, जेवून तरी जा. म्हणजे माझं कामच झालं नाही, तुम्हाला आमंत्रण जेवायचं दिलं नाही, मी तुझ्या घरी जेवणार नाही. मग देवा तुम्ही कुठं जेवणार आहात? म्हणजे माझ्या वारकऱ्याचं घर आहे. कोणाचं वारकऱ्याचं? म्हणजे विदुर काकाचं. अहो त्याच्या घरी काय आहे? म्हणजे असू नसू हक्काचं घर आहे, काहीतरी ते मला देईन न खाला. आणि भगवान परमात्मा 56 प्रकारच्या भोगाचा त्याग केला मंडळी. आणि रथ घेऊन ज्यावेळेस विदुर काकाच्या घरी आले तर मंडळी त्या ठिकाणी सकाळी 4:30ला उठल्या होत्या. थंडीचे दिवस होते. विदुर पत्नीनं सुलभाताने स्नान नव्हतं केलं. कृष्णाचं दर्शन झालं, आनंद झाला. डोळ्यातून अश्रूंच्या धारा येऊ लागल्या आणि स्नान करू लागल्या. स्नान करत असताना त्या ठिकाणी भगवंतानं आवाज दिला, काकी. आणि उद्धव महाराज त्या ठिकाणी घोड्यासमोर चारा टाकत आहेत आणि इकडे आवाज द्या. काकी शब्द ऐकल्याबरोबर मंडळी विदुर पत्नीचे सुलभाताईचे डोळे भरून आले की या राज्यामध्ये मला हिनून बोलतात, टाकून बोलतात, आरतुर बोलतात. मला काकी म्हणणार या हस्तिनापुरामध्ये कोण आहे काकी म्हणणार? पुन्हा कन्हैयानं श्यामा आवाज दिला, अहो काकी मी कन्हैया. त्यावेळेस महाराज डोळे भरून आले. लुगडं भिजलेलं होतं, तसंच लुगडं घेऊन महाराज त्या कोपटी जोडायला. कशाचं दारो? आपली झोपड्याला साधी काठी लावलेली होती लाकडाची. आणि उघडल्याबरोबर भगवान कृष्ण दिसले. हो, एवढा आनंद झाला, एवढा आनंद झाला, हृदय भरून आला. अरे कृष्णा, देवा कशी तुम्हाला माझी आठवण आली. देवा चला, हाताला धरलं ना आतमध्ये आणलं. मंडळी समोर पाठ ठेवलेला होता. आता कृष्णाला पाटावर बसवायचं विसरून गेल्या व देवाला पाहून अहो स्वतः पाटावर बसल्या आणि देवाला खाली बसवलं. अरे कृष्णा कन्हैया, तुला कशी आली रे आठवण माझी? मला काकी म्हणणार या 12 वर्षामध्ये कोण नव्हतं रे देवा. आज तुम्हाला काकी म्हणला, खूप आनंद वाटला देवा. आनंदाने डोळ्याच्या अश्रूंच्या धारा लागल्या. समोर महाराज केळं ठेवलेले होते टोपल्यामध्ये, त्या केळी समोर घेतल्या. म्हणजे आता कृष्णा तू थकलास ना, तुला भूक लागली ना? हा काकी मला भूक लागली. 56 पदार्थ होते पण देवानं नाही खाली, त्याला इथं भूक लागली, मला लवकर वाढ. महाराज हातामध्ये केळी घेतल्या, छिलके शिरू लागल्या. तर भगवान परमात्माला त्या केळ्याचे छिलके खायला देऊ लागल्या आणि आतमधला गाभा आपण खाऊ लागल्या. देव म्हणला, काकी सुलभाताई किती छान केळे तुमचे, कुठून आणले? गावरान आहेत का औषधाचे? कोणत्या डजनान आणले? किती छान आहेत, कवा आणले होते? काल आणले का आज सकाळी मी? आणि असे देवाने 1 नाही काळेसर 2 नाही 3 केळं खाल्ले. आणि त्या ठिकाणी विदुर काकाला कोणतरी सांगितलं, काय तुम्ही तर आनंद वा, तुमच्या घरी कृष्ण गेलेत. म्हणजे कृष्ण गेल्यात. धावत धावत घरी आले तर पाहिलं दृश्य, मायबाप तर स्वतःची पत्नी पाटावर बसलेली आणि देवाला खाली बसवलं. स्वतः केळाचा गाभा खात आहे आणि देवाला छिलके देत आहे. धावत गेले, कृष्णा. कृष्ण म्हणजे हा काका कधी आलात? म्हणजे कृष्णा आमच्या पत्नीला कळत नाही, ती भोळी बिचारी साधी, तिला काही कळत नाही. कृष्णा मग तुला कळू नये का कृष्णा? तू पाटावर बसायचं, तिला खाली बसवायचं. अरे तू मधला गाभा खाचा, तिला प्रसाद म्हणून छिलके द्यायचे, कातडे द्यायचे. असं का केलं देवा? झालं कीर्तन उत्तर आहे का? भगवान कृष्णाने सांगितलं, काका मला सांगा, सांगण्याकरता आणि ऐकण्याकरता किती माणसं पाहिजे? काका म्हणले, कृष्णा सांगणारा 1 आणि ऐकणारा 1 अशी 2 माणसं पाहिजे. कन्हैयानं सांगितलं, काका सुलभाताईची एवढी भक्ती अनन्य माझ्यावर आहे की त्यांना पाहितल्यानंतर त्यांचं नामस्मरण बघून आणि त्यांचा खाऊ घालण्याचा भाव पाहून आता काकी कोण आणि कृष्ण कोण, आम्ही दोघं एक स्वरूप झाल्यामुळं सांगायचे कोण आणि ऐकायचे कोण, पाटावर बसायचे कोण, खाली बसायचे कोण, केळं खाचेत कोण आणि छिलके खाचेत कोण हे माझ्या लक्षातच आलं नाही. त्यांना बघून मी मोहित होऊन गेलो. काकांच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा लागल्या. कृष्ण आता तकळाला मी आलो, धरा आता केळं चांगले खाला. 1 केळ खाल्लं. कृष्णानं म्हणले, काका जे पहिले छिलटे लागू लागले ना, याच्यात काही मजा वाटणं, हे फक्त दिसायला चांगलेत पण खायला गोड लागणं. म्हणजे देवा तुझं असंच काम आहे, जिथं खायला भेटते तिथं म्हणते काय करू नका आणि ज्याच्याकडे खाय नसतं म्हणते खिचडी करा आणि भजे करा, असं तुझं काम आहे. कृष्णानं सांगितलं, एवढ्यावर हजर नाही, मग मला जेवायला द्या. विदुर काका म्हणले, कृष्णा काय रे आमची? म्हणजे काही बी असू द्या, मी तर फराळाचं केलं, असं केळं मला जेवायला पाहिजे.
सुलभाताईने सांगितलं बस कन्हैया, मला लहानपणा तुझी सवय माहीत आहे, बस. बसल्यानंतर आतमध्ये गेल्या तर कन्या होत्या महाराज. कन्या त्या आता गरीबाची तर काय असणार आहे, इतक्याच कन्या होत्या महाराज. अर्धी छटाक मोठं पातेलं टाकलं आणि तितक्याच कन्या त्याच्यामध्ये टाकल्या. आमचे गुरु महाराज सांगतात श्री कन्या 1, जे कन्या 2 आणि जे कन्या 3. श्री कन्या कशाला म्हणतात, पाव किलो कन्या आहेत, मस्त 1 लिटर ताक आहे आणि ताकात कन्या करतात, त्याला श्री कन्या म्हणावं. ते जास्त कन्या आहेत तेवढंच पाणी आहे, त्याला जे कन्या म्हणावं. आणि नुसतं भरपूर पाणी जराशा कन्या त्याला जे कन्या म्हणावं. अशा जे कन्या विदुर काकाच्या कन्या झाल्या आणि कृष्णाच्या ताटात वाढल्या. तर त्या कन्या अशा बडीमाया अशा पळू लागल्या. कृष्ण मला पळतात कशा, देवानं 4 हात निर्माण केले. 4 हात निर्माण केले ताईसाहेब. दोन्ही हातानं पत्रवाळीला धरलं, 2 हातानं देव भगवान परमात्मा खाऊ लागली. वर काय विदुरा घरच्या भक्षुनी कन्या परमानंदे झाला. विदुरा घरच्या भक्षुनी कन्या परमानंदे झाला. मनमोहन मुरलीवाला, मनमोहन मुरलीवाला नंदाचा आलबेला. मनमोहन मुरलीवाला नंदाचा आलबेला. मनमोहन मुरलीवाला नंदाचा आलबेला. मनमोहन मुरलीवाला मुरलीवाला. विठाला 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 देवानं कन्या खाल्ल्या, साल्ट खाल्ले केल्याचे कशामुळं, अंतकरणात त्यांच्या काय होता, भाव होता, प्रेम होतं, विश्वास होता, श्रद्धा होती, दृढ विश्वास होता की देव आमचा घरी खाणार आहे. आपला विश्वासच नव्हते. बाळ्या नैवेद्याने इतकुसा नैवेद्य देवाला, पूर्णाची पोळी आपल्याला, की आपल्याला माहीतच आहे की महादेव नैवेद्य खाणार नाही. अंतकरणात जसा भाव तसा भाव बळे विष्णू दास. भावाचं बळ संपादन केलं आणि नाही नाश पावत, त्यांना कोणताच नाश पावत नाही. खरंच आहे म्हणजे. आणि कोणता साधू संत, कोणते संत घ्या, आसुदा संजीवन समाधी आहेत, आसुदा तुकोबारायांना बघा ना. तुकोबारा एक बघा काय चिंतन आहे. तुकोबाराया त्या ठिकाणी पवारदाजी विमान घेऊन वैकुंठाला गेले. पण गेले म्हणजे काय, वैकुंठात राहिले नाही, आसुदा देहूमध्ये येत. ज्या भक्तांना धावा केला त्याच्याकरता आसुदा. तुकाराम महाराज 3 वेळेस वैकुंठाहून खाली आले. कोणा करता, भागीरथी म्हणजे त्यांच्या मुली करता आले एकदा, निळोबराया करता आले 2दा आणि संताजी महाराजा करता आले. आणि संताजी महाराज निळोबरायाने सुद्धा सांगितलं की तुकाराम महाराज जोपर्यंत मला उपदेश करत नाही तोपर्यंत मी शरीर सोडणार, तुकियाचा धावा करीत असे. आणि त्यांची मुलगी भागीरथीचं लग्न झालं तर मालकाची तर नांदायला गेली आणि तिच्या माघारी तुकाराम महाराज वैकुंठाला गेले. तिला कळालं की माझे बाबा वैकुंठाला गेले. भागीरथीनं अन्न पाण्याचा त्याग केला. बाबा गेले कोण्या गावा, भागीरथी करी धावा. आणि विजयानंद महाराज भागीरथीसाठी तुकाराम महाराज रिटर्न आले. आणि भागीरथी म्हणली बाबा तुम्ही जायचं नाही, थोडा वेळ थांबा, काल विक्षेप आम्ही करू कुठे. म्हणजे मला वेळ नाही. म्हणजे लवकर तुम्हाला काय पाहिजे, म्हणजे घरी चला. घरी आणलं. म्हणजे काय करू जेवायला, काय करू, लवकर होणारा पदार्थ कोणता, बोटोळ्याचा शेरमध्ये शेवळ्याचा भात. पण त्या भाताची अशी वहिनी भानगडे काय, ते होतंय लवकर पण निवत नाही लवकर. हो ते असं काम आहे तेच. आणि ते तुकाराम महाराजांना मुलीच्या हातानं खाल्ला आणि पुन्हा वैकुंठाला प्राप्त नाही नाश पावत. 3दा रिटर्न येण्यामध्ये त्यांचा नाश पावत नाही. म्हणजे ठीक आहे महाराज. चांगदेव महाराज आहेत ना, चांगदेव महाराज. बरं हा पुलतांब्याचे चांगदेव महाराज त्यांनी काय केलं तर योगाची साधना केली. योग चित्त निरोधरा. आणि आपल्याला जे आयुष्य भेटलेलं आहे ना, हे काय महिने वारे इतके वर्ष भगवान राहून असं नाही भेटलेलं. आपले 82 भाव श्वास संपले की आपलं आयुष्य, हे श्वासोश्वासावर आपलं आयुष्य महिना 2027 मध्ये जाईन असं नाही. ते जाण्याची भानगड कशी आहे आपली, फक्त
श्वासोश्वासावर एवढे श्वास संपले की आपलं आयुष्य म्हणजे आणि शब्दस्पर्श रूपरस आणि गंध याचा जास्त उपयोग केला की तिचे श्वास कमी होतात आणि ज्यांनी अखंड ब्रह्मचारी किंवा योगाची धारणा केली त्यांचं आयुष्य वाढते. म्हणून भाव काय मग चांगदेव महाराजांनी योगाची साधना केली आणि 1400 वर्ष जिवंत राहिले. किती वर्षे? 1400. मग हे विष्णुदास काय मग ते योग मार्ग करतात आणि तसे जिवंत तसे आपले शरीर ठेवतात का? म्हणजे त्याची त्यांना गरज नाही. यांच्या अंतकरणात भावाचं बळ असल्यामुळे ज्या बाकीच्या साधना आहेत त्या आपोआप त्यांच्या घरला येतात. योग्य भाव घरा येते हो. टाळ वाजवा हा. योग भाग्य घरा येते वा वा. योग्य भाव घरा येते योग्य भाव घरा येते योग भाग्य घरा येते योग भाग्य घरा येते जय हो. योग भाग्य घरा येते योग भाग्य घरा येते योग्य भाव घरा येते योग्य भाव घरा येते योग्य भाव घरा येते भाग्य योग्य भाग्य घरा येते योग भाग्य घरा येते योग भाग्य घरा येते घरा येते योग भाग्य घरा येते योग भाग्य घरा येते. सर्व शक्ती चालते चालत हा सर्व शक्ती चालत सर्व शक्ती चालते सर्व शक्ती चालते योग्य भाग्य घरा येते योग भाग्य घरा येते योग्य भाग्य घरा येते योग्य भाग्य घरा येते योग भाग्य घरा येते योग भाग्य घरा येते योग भाग्य घरा येते योग भाग्य घरा जोरात टाळ्या वाजवा एकदा. वा छान. योग भाग्य घरा येती आणि सर्व शक्ती चालत. झालं 5 मिनिटं आहेत आपली. ऐका, भावाच्या बळामुळं योग साधना करायची गरज नाही. आपोआप त्यांच्या पाठीमागं रिद्धी सिद्धी साधू संतांच्या आपोआप पाठीमागं येत राहते. मंडळी, संत एकनाथ महाराज पैठणचे संत शांत आणि श्रीमंत असणारे संत एकनाथ महाराज ज्यांनी जलसमाधी घेतली कुठं? गोदावरीत. आज सुद्धा पैठणला गेल्याच्या नंतर आपल्याला त्या जलामध्ये सुद्धा एकनाथ महाराजांचं दर्शन होते बरं का. ऐका, तर योग मार्ग म्हणजे रिद्धी सिद्ध्या कशा पाठीमागं लागतात संतांच्या. ऐका, ज्यावेळेस एकनाथ महाराजांचं सगळीकडे नाव होऊ लागलं तर साधू संतांची कीर्ती होत असते, चांगल्या माणसाचं नाव होतच असते आणि सगळीकडं नाव झालं त्यांचं. आणि झाल्याच्या नंतर एक विद्वान पंडित हुशार त्याच्याजवळ रिद्ध्या सिद्ध्या होत्या. ते म्हणलं, एकनाथ महाराज म्हणे बोला. अहो माझ्याकडे एवढ्या रिद्ध्या सिद्ध्या आहेत पण माझं नाव कमी तुमचंच नाव जास्त झालं. म्हणजे मग तुमच्यापेक्षा माझं नाव झालं पाहिजे. तुमच्यासोबत मला शास्त्रवाद करायचा आहे. शास्त्रवादामध्ये तुम्हाला हरून टाकायचं, माझा पहिला नंबर आणायचा आहे आणि माझं जगात नाव.
अरे म्हणले मी लिहून देतो, तू हाच पहिला नंबर. ते मला तसं नाही, लोकांचा अपमान झाला पाहिजे. म्हणजे बरं. असं एकनाथ महाराजांचं रामायण चालू. रामायणामध्ये आरती झाला की त्याला त्यानं माईक घेतलं, त्या काळात नसेल पण मोठ्यानं सांगू लागला की आता एकनाथ महाराजांचा माझा या ठिकाणी शास्त्रवाद उद्या सकाळी 10 वाजता होणार आहे. बर, आणि सगळ्यांना हजर राहायचं. एकनाथ महाराजांपेक्षा विद्वान पंडित हुशार मीच आहे. अरे एकनाथ महाराज म्हणजे तुला लिहून द्यायला तूच आहेस. ते म्हणले नाही, उद्या शास्त्रवाद झाल्यावर. म्हणजे काय हरकत नाही. मग दुसऱ्या दिवशी आता 10 वाजता सगळ्या लोकांना बोलवायचं. सगळं हे रात्री झोपला आणि झोपल्यानंतर त्या रिद्ध्या सिद्ध्या अशा सगळ्या होत्या. त्यांनी मस्त त्याची पूजा केली आणि पेटीमध्ये झाकून ठेवल्या. म्हणजे उद्या तयार राहा, एकनाथ महाराजाला हरून टाकायचे. म्हणजे काय हरकत नाही. सकाळी रात्री त्यांची पूजा केली आणि सकाळी 5ला उठला. 5ला उठला तर याच्या पेटीमधल्या रिद्ध्या सिद्ध्या सगळ्या निघून गेल्या होत्या. एकनाथ महाराजांच्या घरी कोणी पाणी भरायले, कोणी झाडून काढायले, कोणी स्वयंपाक करायले, कोणी देवाला पुसायले. अरे हे मला ज्याच्या नावावर फॉर्म भरला हेच निघून गेले, आता मी केव्हा निवडून येईल. येणं पाहिलं. अरे म्हणले रिद्धी सिद्ध्या तुम्ही तिकडं कसं? म्हणले इकडं जायची गरज नाही, जो भक्ती करतो नामस्मरण करतो रिद्धी सिद्ध्या आम्ही त्यांच्या पायाजवळ असतो. ते मला बरं आहे का, रिद्ध्या सिद्ध्या झाल्या संत एकनाथ महाराजांच्या आणि लाडक्या बहीण झाल्या मुख्यमंत्री एकनाथरावच्या. ऐका, म्हणजे मला सांगायचंय काय की त्या रिद्ध्या सिद्ध्या त्यांच्या आपोआप त्यांच्या पाठीमागे येतात. जसं चांगदेव महाराजांनी 1400 वर्ष योगाची साधना केली आणि मेलेले माणसं उठवण्याची शक्ती त्यांच्यात होती, पण मुक्ताबाईनं भक्ती केली, त्यांना ती योग करायची साध. असा प्रसंग आहे की चांगदेव महाराज 6 महिने समाधी लावायचे. हरी ओम. आणि 6 महिने समाधी लागली की त्या ठिकाणी पंचकृषीतले माणसं जे असायचे ना, मेलेले माणसं, त्यांच्या समोर आणून टाकायचे. चांगदेव महाराजांना डोळे उघडले की कमांडोतलं पाणी घ्यायचं, त्यांच्या अंगावर शिम पडायचं, तथा टट मथारे उठायचे, जिवंत व्हायचे, दुसऱ्याचा कापूस चोरायला मोकळे. असं त्यांचं म्हणजे ती अशी त्यांच्या शक्ती होती महाराजाची. आणि मुक्ताबाई महाराज तिथून जाऊ लागले तर यांचे डोळे झाकलेले. हरी ओम. 1400 शिष्य होते. मुक्ताबाई म्हणले हे महाराज कोण आहेत? म्हणजे बाई दमानी बोला हे चांगदेव महाराज आहेत, योगाचे अधिकारी. बर, काय शक्ती यांची? म्हणजे शक्ती बाई दमानी बोला येणे डोळे उघडले, हे समोर माणसं मरून पडलेत ना, लगेच उठतात आणि कामाला लागतात. म्हणजे एवढंच आहे का? मुक्ताबाईने त्यांच्या चेहऱ्याकडे बघितलं, म्हणजे महाराज रिद्ध्याशी देवच आहे, त्यांना काय स्वतःचा उद्धार करायचा वाटत नाही. मुक्ताबाईनं मेलेलं कुत्र उचललं, गरगर सगळ्या माणसाच्या अंगावर फेकलं, कुत्रही जिवंत झालं आणि माणसं सुद्धा जिवंत झाली. 3 महिन्यानं चांगदेव महाराजांनी डोळे उघडले. 1400 शिष्य होते तर त्या ठिकाणी 400 शिष्य राहिले, 1000 शिष्य नाहीत. यांना म्हणले हे माणसं मेलेली एक मेल नाही का? म्हणले 12,000 माणसं मेलते. म्हणले कुठे आहेत? म्हणले ती लहान पोरगी आली, तिनं कुत्रही जिवंत केलं आणि माणसंही जिवंत केली. म्हणले ते जाऊ द्या, तुम्ही 1400 होता, 400 राहत, बाकीचे कुठे आहेत? म्हणले तुम्ही डोळे झाकायले, तिने गुरु बदलून टाकला, मुक्ताबाईनेच गुरु करून टाकला. म्हणजे मुक्ताबाईकडं खिलारे महाराज त्या ठिकाणी काय योगाची साधना नव्हती, पण भक्ती असल्यामुळं त्या ठिकाणी मंडळी त्यांना योग साधा आपोआप प्राप्त झाले. योग भाग्य घरा येतील. सर्व शक्ती चालत, सर्व शक्ती त्यांच्याकडे. जैसे पित्याचे का जे धन बाळा कोण वंचिन. जसं 12 एकर बापाची जमीन मुलाच्याच नावाची होती. जसं परमतलं केवढं फ्लॅट असू द्या 5 कोटीचं, बाप गेल्याच्या नंतर कोणाच्या नावावर होते बनशी भाऊ? मुला पित्याचे जे काय धन आणि पुत्रा कोण वंचिन. 7-12 ते किती तिचंच नावच्या ज्याप्रमाणे जे बापाचं धन असतंय तसं मुलाला भेटतंय. तसं जे विष्णूचे दात झालेत ना, जसा विष्णू अविनाशी आहेत तसं ते पद आपल्या भक्तांना देत असतो. म्हणून पित्याचे जे काय धन आणि पुत्रा कोण वंचिन. आणि खरंच आता एवढे आता सर्व तरुण बांधव आहेत म्हणून जलालपूरचे सरपंच एक उदाहरण सांगतो. मुलासाठी बाप सर्व देत असतो बरं काय. अहो